आज आपण अशी झटपट रेसिपी बघूया नाश्त्याची, अगदी 10 मिनिटात तयार होणारी। चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया। विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण उपमा बघूया। चला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा घेते। तुम्ही जाड रवाही घेऊ शकतात। रवा मी चाळून घेतला आणि त्याला स्वच्छ करून घेतला। आता आपण त्याला छान भाजणी करून घेऊया, जेणेकरून त्याचा कचटपणा जाईल आणि वासही येणार नाही। मोजून 1 ते 2 मिनिटांसाठी त्याला आपण भाजून घेऊया। या पद्धतीने भाजला की त्याला आपण काढून घेऊया। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून आपण तेल घालून घेऊया। त्यामध्ये मोहरी, जिरे, मोहरी जिरे छान फुललं, 10-12 हिरवी मिरचीचे तुकडे, त्यानंतर शेंगदाणे, हिरवी मिरची छान अशी परतून झाल्यावर त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला लसूणही छान आपण तेलामध्ये परतून घेऊया। कढीपत्ता, ओले वटाणे याने ग्रीन पीस आणि तुकडा काजू घालूया आपण थोडा आणि छान ते आपण जिन्नस परतून घेऊया। त्यामध्ये आपण आता चॉप केलेला कांदा तोही घालूया आणि सर्व आपण तेलामध्ये त्याला फ्राय करून घेऊया। चिमूटभर हिंग आणि अर्धा टमाटा मी बारीक चिरून घेतला, तोही त्यामध्ये घालून सर्व एकत्र करून घेऊया आता। आणि त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा धना पावडर, यामध्ये आपल्याला हळद वापरायची नाही। आता आपण त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालूया। स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन आहात त्यांनी सबस्क्राईब करा। पुन्हा आपण पाणी घालूया, बेताने पाणी टाकूया आणि त्यामध्ये आपण आता चिमूटभर साखर घालूया। पाण्याला छान उकळ आली की त्यामध्ये आपण रवा घालूया आणि रवीने छान आपण मिक्स करूया, जेणेकरून रव्याच्या गाठी होणार नाहीत। गॅस आपण थोडा स्लोच ठेवूया। रवा छान फुलून आला, त्याला सतत असं हलवत राहायचं। आता आपण त्यावर प्लेट ठेवून देऊया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपण त्याला छान वाफवून घेऊया। छान रवा असा फुलेल मस्त। प्लेट काढल्यानंतर छान आपला रवा तयार झाला आहे, अगदी मऊ शिजला आहे। छान वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि छान मिक्स करूया। झाली ना झटपट नाश्त्याची उपमा रेसिपी, अगदी छान। त्यावर आपण आता मस्त साजूक तूप घालूया आणि पुन्हा त्याला मिक्स करूया। मी शूट करत होती तेव्हा लाईट गेली होती, त्यामुळे अंधार दिसतंय आणि त्यानंतर लाईट आली। तुम्हाला उपमाची रेसिपी कशी वाटली? नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा। धन्यवाद।